तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये. तर जसं की कालचा व्हिडिओ सोडला होता आपण, तर फौजींला कुत्रं चावलं असं सांगितलं. तर बऱ्याच ताई नाराज झाल्या आणि उदास झाल्या, नाही का, त्यांना पण करम आहे ना. आणि आमच्या घरातली सगळी फॅमिली थोडस होते याच्यामध्ये. आता छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच असतात आणि फौजींसाठी एवढी ती जी गोष्ट होती ती छोटीशी होती. त्यांना काही ते म्हणजे मुंगी चावल्या बरोबर होती. तर ते म्हणले चला आज आपण काहीतरी वेगळं करूयात, काहीतरी कॉमेडी, जेणेकरून सगळेच असतील, आपली सबस्क्रायबर फॅमिली पण आपली पण. थंबनेलवरून तुम्हाला समजत असेल. व्हिडिओ पूर्ण पहा, पोट दुखेपर्यंत तुम्ही हसणार आहात, अगदी पोट धरून धरून. छान असा मस्त आज कॉमेडी व्हिडिओ, त्यात रेसिपी, तेच डेली रुटीन पाहून कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं आज. हा, तर आम्ही सगळे मिळून छोटस असं नाट्य सादर करणार आहेत. तर आता जे कॅरेक्टर बरेच सगळे जण आहेत, सगळे मोठेच घेणार आहेत. आम्ही बारकाले पोरं कोणी घेणार नाही. फक्त चला व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि आमची शाळा कशी झाली ते पण नक्की कमेंट करून सांगा. मास्तर कोण बनणार आहे, विद्यार्थी कोण बनणार आहे, ते सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे समजणार आहे. चला आता वेळ न वाया घालवता आपण सुरू करूयात. चला आलो, पोहोचले एकदा तर शाळेमध्ये. एक गुरुजी आले, सगळ्यांनी शांत बसा. चला एक साथ उभे राहा. एक साथ नमस्ते. नमस्ते, बसा. मॉनिटर, मुलांनी जास्त त्रास दिला का? हो सर, हा कडीपत्ता नुसता मारू का बोलतो. ते बघा सर, कडीपत्त्या काय हातामध्ये. अरे बस बस बस, तू माझा आदर्श विद्यार्थी, त्याला काही म्हणू नको. बस सर त्याची भीती वाटते गुरुजी आम्हाला. काही नाही, बघ तुम्ही हा. तर मुलांनो, आपण कुठे होतो? इथेच होतो मास्तर. इथेच होतो आपण. बर बर. मुलांनो, आपण आता हजेरी घेऊया. बर मास्तर. हजेरी घेऊया. सविता, हजेरी क्रमांक 1 सविता. हजेरी क्रमांक 1 सविता. ए ढापणे, प्रेझेंट गुरुजी. आवाज नाही येत का तुला? लक्ष कुठे आहे तुझं? सर मी या पारूला शिकवत होते. बर बर. पारू रोल. हजेरी क्रमांक 2 पारूबाई. आले सर मी. बरं, उपकारच केला आमच्यावरती. आले. बर. हजेरी क्रमांक 3 गंगूबाई. हजेरी क्रमांक 3 गंगूबाई. हा, आले मी आले मास्तर. बर. बडबड नकोय मला. हजेरी क्रमांक 4 जनाबाई. मी हाय सर. आलीस? हो, मी येणार नव्हते पण आले. बरं केलं, आलीस ना, बरं केलं. हजेरी क्रमांक 5 बबलू. हजेरी क्रमांक 5 बबलू. हे हजेरी क्रमांक 5 बबलू. हे कडीपत्त्या. आलो सर. बस बस बस. चला, तर आपले सगळे विद्यार्थी हजर आहेत, कुणीही गैरहजर नाही. नाही. चला, काल तुम्हाला गृहपाठ सांगितला होता, तो गृहपाठ आज चेक करणार मी. ढापणे, खूप असते तुझा गृहपाठ, दाखव बरं. हे बघा गुरुजी. शब्बास ढापणे. धन्यवाद. शब्बास ढापणे. शब्बास. बस तू खाली. पारूबाई, गृहपाठ दाखव. उभी राहा पहिली पारूबाई. पारूबाई उभी राहा. माहिती. पारूबाई, तुझा गृहपाठ. आधी उभी राहा. गृहपाठ दाखव पारूबाई. पारूबाई, गृहपाठ दाखव. ए भदीर, गृहपाठ दाखव. गृहपाठ दाखव. पारूबाई, गृहपाठ अपूर्ण. सर काल ना
दफ्तरामध्ये साप गेलता, मग त्याच्यामुळं केलंच नाही. सापाला मी पण घाबरतो. बस तू असतेस काय गंगू? सर तुम्ही पण घाबरता सापाला? सापाला सगळेच घाबरतात. बस तू बस. मी पण घाबरते. गंगूबाई गृहपाठ, गंगूबाई गृहपाठ कुठे आहे तुझा? ते गंगीचं तर लयच अवघड आहे, काही करतच नाही. गंगूबाई गृहपाठ दाखव. मास्तर गृहपाठ नाही केला पहिली मी. उभी राहा तू. जा जा जा. इथे उभी राहा. गृहपाठ दाखव. नाही केला सर. का नाही केला? एक गणपती शांत बसा. गंगू शांत बसा. जनाबाई तुझा गृहपाठ दाखव. जनाबाई रडायचं नाही, पहिला गृहपाठ दाखव. काल पण तू असंच केलं. ए जाना जने पटक्यास. गृहपाठ दाखव. सर ह्यो सारखा म्हणतो मारू का मारू कडूपत्त्या. कडीपत्त्या याची आम्हाला खूप भीती वाटते. नुसतं असं धनुष्य मारू का मारू असं चालू असतं त्याचं. कडीपत्त्याला कोणी काही म्हणणार नाही. कडीपत्त्या माझा आदर्श विद्यार्थी. ठेव भाऊ खाली, ठेव बाळा. जनाबाई पूर्ण वही कोरी आहे तुझी. कुठे गृहपाठ तुझा? का नाही केला गृहपाठ मला सांग. सर काल यांचे नाही काय मार मम्मीचं काय जुये देख रीती आणखी लागी की छेनी काय ग्रहपाठ मत करेस अनुकरण की लागी आणि मग कितीच कोणी पण. ही जणी काय बोलू राहिली ग? कोणची भाषा ही? जने काय आहे अरे मराठीमध्ये सांग काय झालं ते. माझी मम्मी म्हणली उवा बघत होती आणि ती म्हणली की तू ग्रहपाठ नाही करायचा, कुठं शाळेत जायचंय तुला आणि उद्या परवा दिवशी सुट्ट्या लागणार आहे, कशाला ग्रहपाठ करते अशी म्हणली. बस बाई तू बस. लक्ष पुढे द्या सगळे. आता हे पहा, आपला गृहपाठ चेक झाला आहे, हजेरी घेऊन झालेली आहे. आता आपण करूया पाठांतर. बर हो, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. समजतंय तुम्हाला? आपने उभी राहा. राहिले मास्तर. 5चा पाढा म्हणून दाखव. पायचा हो 5चा पाहीचा एकच आहे. दाखव. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. आणि कुठे शिकलीस तू हे? मुंबईला. तू माझी नोकरी घालवणार वाटतं. बस खूप शाबास, खूप उत्तम. ABCD म्हणून दाखव. तू उभी राहा पहिले. मास्तर ए जनाबाईच्या पोरा जा तिकडं. सर ही जनाबाई रोज त्याच्या पोराला शाळेत आणते. तुम्ही काय कसं करा खूप म्हणत चांगली नाही. गोष्ट आहे. ती पण शिकणार, मुलगा पण शिकणार. हे पारुबाई उभी राहा. तू सर नाही येत मला. पारुबाई उभी राहा. तुला माहिती आहे ना माझा राग किती खतरनाक आहे. हा मास्तर. पारुबाई तू ABCD म्हणून दाखव मोठ्या आवाजामध्ये. हे म्हण ना पटक्यास पाहिजे. हे बाकी शांत बसा सगळे. ABCD म्हणून दाखव. सर जशी येते तशी म्हणू का? तुला जशी येते तशी दाखव म्हणून. A फॉर आंगड, B फॉर बंडी, हा? C फॉर D फॉर धोतर, हा? F फॉर फ्रॉक. बस बस तू खाली बस. तू खाली बस. पारू तुला ABCD नाही येत का? येते ना. पारुबाई शिक्षण अधिकारी आल्यानंतर तू उभी नको राहूस. आणि ABCD तू म्हणायची नाही. बरं मास्तर. सर रडू ती नको. चांगली म्हणली पण ABCD कमून नाही उभे राहायची. तुला नाही येत काय? तुला आहे का माहिती? तुम्ही माझी बदली नक्की गडचिरोलीला करताल वाटतंय. सर तुम्ही बसा. मला नाही आठवत मग मी जेवढी ते मनाने. बरं पारुबाई शाबास. बस बस. पारू आता शिकवी ना. गंगूबाई उभी राहा. राहिले मास्तर. गंगूबाई तुला कलरचं विचारणार मी. कलर सांगायचे, कलर ओळखायचे. सांगते मास्तर. ठीक आहे. गंगूबाई हा कलर कुठला आहे? ढवळा मास्तर. पांढरा म्हणायचे. बर गंगूबाई हा कलर कुठला आहे? जनाबाई दादाड बंद कर. जनाबाई खाली खारी घेऊन ए आता मी तुला गणिता बाबतीत प्रश्न विचारेन. तुझ्याकडे 5 रुपये आहेत. मी तुला 10 रुपये दिले तर किती रुपये होतील? सर 10 रुपये. जनाबाई हे बघ, तू तुझ्याकडे 5 रुपये आहेत. मी तुला 10 रुपये दिले. 5 रुपये 10 रुपये बेरीज करून सांग ना किती होतात. सर 5ची चॉकलेट खाल्ली 10 रुपये राहिले माझ्यापाशी. चॉकलेट खाल्ली मग बरोबर आहे. बस तू पण खाली. खूप अवघड दिसतंय या गावामध्ये माझं. मोठे आहेत काय?
कढीपत्त्या, काय स्वप्न आहे तुझी? काय होणार मोठं झाल्यावर? कधी ठरवलंय का? विचार केलाय कधी? विमानात ड्रायव्हर व्हायचंय मात्र विमानाचा ड्रायव्हर तुला व्हायचंय? तुला विमानाचा ड्रायव्हर व्हायचंय? होईल का इमानाचा ड्रायव्हर? माणसं मारशी नाही तू. ए नको बरं बरं, होणार होणार. बस बस होणार. नाही बाबा वशीन बस खाली बरं, बोलू का? कढीपत्त्या, हा मास्तर 1 किलो कापूस, 1 किलो लोखंड. कढीपत्त्या, 1 किलो कापूस, 1 किलो लोखंड. कोणता जड राहील? कापूस मात्र कसं काय? ते पाण्यात भिजलं होतं ना मात्र. अरे भिजल्यानंतर याचं बरोबर आहे, माझं चुकलं वाटलं. बस बस तू. नाही मास्तर कसं त्याचं काय? काय ऐकत त्या कढीपत्त्याचं तुम्ही ए गप्प मारीन तुला ते बघ ते बघ. ए मला कापूसच जड आहे, कापूसच जड आहे. बरोबर आहे तुझं. बस. बरोबर आहे भाऊ हे पारू नको मध्ये बोला, जाऊ ग मारन तो. बस. हा मारू त्याला काय तर आता माझ्या नादी लागलं ना आणि तर हा, अरे जनाबाईकडून उठन तर ते काय नको. हा आपले उभी राहा. हे पहा, आता तुमचे पेपर संपणार आहेत, तर तुमचे स्वप्न सांगा. पुढे जाऊन तुम्ही काय करणार भविष्यामध्ये? तर आपले तुझं काय स्वप्न आहे? काय ठरवलंस तू पुढं? मास्तर मला पोलीस व्हायचंय. पोलीस व्हायचंय? बरं, उत्कृष्ट. बस खाली. ए तू गप रे. ए कढीपत्त्या, पोलीस होणार आहे ती. बस. पारूबाई, पारूबाई उभी राहा. पारूबाई उभी राहा. पारूबाई, तुझं काय स्वप्न आहे? पुढे जाऊन काय होणार तू कधी सर मोठी झाल्यावर? सर मोठं झाल्यावर सांगत ना मग जाऊ मोठी होईल तेव्हा. स्वप्न ना उद्या सांग. आज बघत या गंगूबाई उभी राहा. राहिले गंगूबाई, काय ठरवलंय तू आता 10वी नंतर काय करणार? बघायचे. बस खाली. जनाबाई उभी राहा. काय ठरवलं 10वी नंतर तू? काय स्वप्न आहे तुझं? काय व्हायचं मोठं झाल्यावर? मास्तर ते लालपरी नसती का? हा लालपरी हा, त्याच्यात नाही का लाल परी त्याच्यामध्ये काय? एक अशी बाई असती बॅग घेऊन उभा राहिलेली. अरे कंडक्टर बनायचंय का तुला? कंडक्टर व्हायचंय? हा हा होशील होशील. बस खाली, अभ्यास कर. बस. त्याला सांगता नाही. तिला कंडक्टर नाही कळत मास्तर. जाऊ दे रे ते. मास्तर मी देते. कढीपत्त्या, नको खाऊ, उभा राहा. आज आपल्या क्लासमध्ये शिक्षणाधिकारी येणार आहेत. शिक्षण अधिकारी ज्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतील त्या विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर द्यायचे. ठीक आहे, समजले माझे मी काय बोलतोय ते? हो. आणि कुणीही सांगायचं नाही मी वर्गामध्ये झोपा काढतो. आम्ही नाही सांगणार. गंगे, तू सांगायचं नाही. मी नाही सांगणार. नंगे तू सांगू नका नाही. बघा एक कढीपत्त्या शिक्षण अधिकारी येतीलच. कढीपत्त्या, मी तुला चॉकलेट आणून देतो. आली आली समुद्र हे शिक्षण अधिकारी. कुठे शाळा? या साहेब, या. शाळा कुठे आहे? बसा ना, घेऊन या. साहेब या. काय मास्तर शाळेचा बोर्ड नाही, काय नाही. शाळा कुठे आहे नेमकी? साहेब, मंजूर नाही झाली रक्कम अजून, निधी. कोणती रक्कम मंजूर नाही? पगार भेटतो ना? भेटतोय. 10-20 रुपये खर्च करायला काय होतं तुम्हाला? करू साहेब. का फक्त झोपा काढताय का? नाही साहेब. कळतंय मला. हे उभे राहा. हे विद्यार्थी लय मॉडर्न दिसतात मला. साहेब, ही बर बर बर. ओळख करून द्यायची गरज नाही, मी ओळख करतो. बसा तुम्ही, बसा इथं. बसू नका, उभं राहा. उभं. आम्ही बसू का? हा तुम्ही बसा. शिक्षण अधिकारी आले, तुम्हाला विचारतील. त्यांना कळतंय. गप्पा राहा. तुम्ही जे शिकवलं तुम्ही पाहतो आता. गप्पा राहा. साहेब, थोडं गप्पा राहा. थोडं तिकडे उभा राहा. अंगावर पडतात का नाही? शिक्षणाधिकारी कमी पिवड बर. काय तुम्ही प्रेमचरित्र तुमचं आहे काय? कोणाची चिठ्ठी याच्यामध्ये? साहेब, ती बायकोची चुकून आली. बायकोची याच्यामध्ये जेव्हा चिठ्ठी देतो पोरांना काय शिकवणार तुम्ही? भावटानं या काढून ती. चुकून आली साहेब, चुकून आली. बर बर, पाहतो ना मी, पाहतोय ना. बर, थांबा. हे विद्यार्थी कितवीचे आहेत? साहेब, 10वी, इयत्ता 10वीची विद्यार्थी आहेत. मग हे 8वीचं शिकवताय तुम्ही मास्तर. तुमची बदली गडचिरोली फिक्स आहे. हे 8वीचं पुस्तक आहे, 10वीचं शिकवताय. तुम्हाला काही वाटतं का नाही? हे कुणी दिलं मला त्याच्यामध्ये 8वी का शिकवून? 10वी आहेत?
इयत्ता कितवीचे विद्यार्थी तुम्ही सर्व? या 10वी. 10वी सारखे तुमचे तोंड नाहीत पण 8वी वाणी वाटतं सगळ्यांचे. बर पाहतो मी पाहतो. मस्त. खडू आहे का खडू? खडू कशाला म्हणतात? कडू संपला होता साहेब, मग आपलं टेलर कडून हे आणलं मी, चोक आणलाय. कडू संपले होते, पैसे नाही भेटले कडूचे, मग टेलर कडून येताना हे चोक आणला. मागव बरा. काय का किती आहे आज? आज 16 16 आहे का? 17 आहे का मुलांनो? हो मास्तर, आज 17 आहे. कालचं ते कालचं. हा साहेब चुकलं, हिला 17 करतो मी. अहो मास्तर 16चे आज. तुम्हाला कळतं का नाही? मुलं म्हणण्याप्रमाणे तुम्ही जर वागले तर तुम्ही त्यांना काही शिकवणार? तुम्हाला शिकू राहिले. 16 आहे का 17 आहे आज? सांगा मुलांनो. बर मास्तरांच्या टोपीचा कलर कोणता आहे? लाल आहे ना हो, मास्तर. मास्तर नाही गंगे. ए, डापणे तू नाही सांग. पांढरा आहे तो. डापणे तू सांग. पांढरा आहे सर. हुशार विद्यार्थी आहे माझे. ठीक आहे. बरं मी विचारतो प्रश्न थांबा जरा. हे काय म्हणजे ते मास्तर कंटिन्यू बसतं का चेअरवर फक्त? कढीपत्ता नाका. हो मास्तर बसतात, झोपतात पण सर. झोपतात? सर ही डरा घोडतात मोठे मोठ्यानी. गडचिरोली फिक्स आहे. थांबा. आता मला सांगा हे काय आहे? स्टँडिंग लाईन, रेषा, कोणती रेषा? मधली रेषा. हं? उभी रेषा. उभी रेषा. तू बाई सांग. रेषा. बर रेषा. बरोबर आहे, बरोबर आहे. हे काय आहे? तिरकी रेषा सर. हे दोन्ही मिळून काय झालं? डोंगर. थांबा ते मला बी माहित नाही. हे गलतीने झालं. हे मला बी नाही. ओळख आहे का? तुमची पेन्शन 2दा घेतली होती आणि शाळेमधून आजोबा ओळखले का मला? 2दा पेन्शन घेतली होती. रोखले, जामगावचे रोखले. हो, हे राजूनी बोलवलं होतं इथं, त्यासाठी आलतो. रोखले का तुम्ही? हो हो. मास्तर इंग्लिशच्या 4 लाईन वाचून दाखवा यांना. हे सिरियल नंबर 9च्या वाचा. हे माझा विषय नाही इंग्लिश. तुम्ही तुमचा विषय नाही पण तुम्ही तर शिकले असताना ते वाचा तेवढंच लाईन 4. हे दाखणे, इकडे, इकडे. हं? अरे तू वाचवा मास्तर. हा मास्तर तुम्ही वाचा. THREE. 3. 3. पुढं AL. आलो. ALARM. अरे तू मास्तर आहे की गुदगुद्यात रे? असतंय काय बोलतंय? वाचते पण सगळं. ALARM. आलूरूम. 3 अलाराम. आलराम. ग्लुकोज. रिंग दियर. अल्ट्रोमोस. रेग्युलेटर इंटरव्ह्यू. माझा घसा खराब आहे साहेब, मी इच्याकडे देतो. दरवाज तू वाच. बघू दे. मी वाचून दाखवा. मला घशाचा त्रास आहे, तुम्हाला तर माहिती आहे. हो सर. 3 alarm clocks ring their alarms बघा माझी at विद्यार्थी बघा. regular intervals माझी of विद्यार्थी 20 minutes, 25 minutes and 30 minutes respectively. शाबास. पट्टावर म्हणजे काय? तुमच्या दररोजच्या हाजरीमध्ये किती विद्यार्थी आहेत? 6 विद्यार्थी. 6 आणि विद्यार्थिनी किती आहेत? नाही 7 विद्यार्थी. ते मला विद्यार्थी विचारा का? सगळ्या मिळून थोडी विचारला मी. विद्यार्थी किती आहेत? विद्यार्थिनी किती आहेत? विद्यार्थिनी 5 आहेत हं. आणि विद्यार्थी 2 आहेत. मग आता किती आहेत? आता 2 गैरहजर आहेत. हे तुमच्या शाळेमध्ये मला कुत्रे दिसत आहेत. साहेब, तुमचं वर्तन झालंय तसं. ते भात फेकताय, कोणी खाताय, डबा उरलेला त्या कुत्र्याला चारताय. म्हणजे म्हैस पण आली त्या दिवशी त्यासोबत. हं? म्हैस पण आणली होती त्यांनी. अहो म्हैस कुत्र तुम्ही लावलंय काय शाळेमध्ये? हा सर, म्हशी पण येतात, कोंबड्या पण येतात. 4 शाळा बंद केल्या मी या मास. आडवी लाईन, बेरीजचं चिन्ह. ऍम्ब्युलन्स वरच चिन्ह आहे सर ते. खूप हुशार विद्यार्थी. मास्तर तुम्ही एकटेच का? बाकी कोणी शिकवतं? नाही मी शिकतो. तुमच्या शकलवरून वाटत नाही तुम्हाला ॲम्ब्युलन्स आणायला पाहिजे नाही ना आता लगेच. नाही मी तसा दिसतो पण तसा नाहीये मी. बर हा. आता हे काय झालं? अंड. गपे सांगा. गोल. तू सांग. गोल. हे कोणतं विचित्र विद्यार्थी आणलाय तुम्ही? हे कोण आहे? उभारा मला उभारा. तो कडीपत्ता येतो. कडीपत्ता म्हणजे तो येत नव्हता, तो जंगलामध्ये असतो, शिकार करतो, तो त्याला घेऊन आला. शिकार करतो.
कर या मास्तराची शिकार. नाही कढीपत्ते जाऊ दे एकदा तर कर शिकार भाऊ कढीपत्ते कर. आपण शिक्षण घ्यायचे ना आपल्याला. जाऊ दे असे पण लय बोध झालेत काय मास्तर. कर तुझी शिकार करून दे. नाही कढीपत्ता असं नाही. तुला चला, पास चला, करतो पास करतो कर शिकार करून दे. आपल्याला मास्तर नाही व्हायची, खाली बस. बस कढीपत्ते बस. बरं ठीक आहे आता. हो ते आमच्या डाली तर त्यात चाललंय तिथं. हे खाली बस रे. कढीपत्ता आहे का बस खाली बस. खाली बस तू कढीपत्त्यावर पटा भावल्या तर थोडी. बरं आता मला नाही सांगा हे मास्तर तुम्हाला नेहमी शिकवतात का? खरं सगळ्यांनी तुम्हाला एक शिस्त एक सुविचार तुम्ही मी देतो पहिले नंतर तुम्ही ते वाचायचं आणि तसेच बोलायच्या. बर मला तर वाटतं नाही. हे काय लिहिलंय मी भायावरती? नेहमी खरे बोलावे. हा. नाही खरे बोलावे. म्हणजे खोटे आता- बोलू नये. हा. आता जे बी मी प्रश्न विचारीन त्याचे खरे खरे उत्तर द्यायचे. ओके ठीक आहे. बरं मास्तर. तुमची शाळा दररोज किती वाजता असते? सकाळी 10 वाजता. 10 वाजता ह्यो 12ला येतो सर. हम्म. आम्ही 10ला येतो सगळे. सर 9 वाजता असती शाळा रोज सकाळी. ही 1 घंटा आधीची येऊन 9 बसायची. वाजता येते 10 वाजता असते. आम्ही ही घरी येड्यावानी करते ना म्हणून बरं तिच्या ठीक आईला आहे. लावलंच विद्यार्थ्यांचं काय नाही मला जे विचारायचंय मास्तर किती वाजता येतो? 12ला. किती वाजता येतो खरं सांगा सगळे. किती वाजता येतो महाराज? 2 वाजता शाळा सुटायच्या टायमाला येते सर हे 10 मिनिटं अगोदर. हा. साहेब कधी कधी उशीर होतो हो. साहेब माझी कधी साहेब कधी म्हणजे तू मला कंटिन्यू बायको संग दिसतो बाहेर. साहेब थोडं थोडं काय तुला नवीन लग्न झालंय का? नाही साहेब जुनं झाले साहेब. त्या 43 वर्ष वयामध्ये तू लग्न केलं का मूर्खा? नाही, हा? सर. हा? नाही शिक्षण अधिकारी का मी कोणी मूर्ख आहे? नाही साहेब फक्त जास्त त्या टोपी खाली काय ठेवलंय? काय त्याच्या खाली रिश्वत तर नाही घेत मुलांकडून 10-20 रुपये चिंता बिंता बोरं बिरं सर काय? एकदा घेतले होते यांनी माझ्याकडून 10 बरं रुपये हे घेतले मास्तर होते. तुम्हाला चिंचा बोरं मागतात का? हो मागतेत. आमचा डबा पण खातेत सर. डबा पण ए, खातो ए, तू गमू, मूर्ख. तुझा डबा नाही खाल्ला का? डबा पण खातो तू. पारूबाई तुझा खाल्ला होता डबा? नाही तुझा सर. जनाबाई तुझा खाल्ला का? माझ्या तळून तळीपत्ता नाही ते धडी बाय तुला. हा ते 1-2 वेळेस घेऊन गेलो मी. मला शाळेत तुमच्या शाळेचं नाव काय सांगा? प्राथमिक शाळा बंडू मास्तरची प्राथमिक शाळा. बंडू मास्तर कोण आहे का? हो तू राजू नाही, स्वतःला राजू मास्टरची प्राथमिक. नाही तू स्वतःचं नाव शाळेला दिलं का? नाही तसं शाळेचं नाव दुसरं आहे पण ते म्हणतात विदर्शी. म्हणतात म्हणजे पास होण्यासाठी म्हणता का तुम्ही सर्वजण? नाही मास्तर. मग राजू मास्तरांची बरं शाळा. तुम्हाला लिहिता वाचता येतं का? येतं ना काय लिहिता येतं आणि काय वाचता येतं? सगळं येतं. तुम्ही जे लिहिलेलं तेच वाचता येतं का? हो आणि जे वाचलेलं ते लिहिता येतं का? हो. दोन्ही म्हणजे काय सांगा म्हणजे फरक याच्यामधला? लिहिलेलं वाचायचं आणि वाचायचं लिहायचं हा कसं? याच्यात. तुम्ही जर भजे लिहिले तर तुम्ही भजे वाचता का पाव वाचता? भजीच वाचतो सर. आणि पाव कुठं गेले मग त्याच्या बरोबरचे? पाव हिने खाल्ले. हे भजीपाव म्हणायचं भजीपाव. भज्याला आपण हिने सर तिने खाल्ला पाव मग नुसतं भजत. हे नुसते पाव नाही खायचे का भजे पण खायचे त्याच्यासोबत. पाव खरून पावासारख्या झाल्या सगळं तुम्ही सगळेजण पावासारखे. ए तू कड्या काय काय तिचं नाव रे? कढीपत्ता खडीपत्त्या नाव आहे सर याचं. तो साहेब तो धनुष्यबाण सर मारा. तो मारतो. काय बोलल्यावर तो बोलतो मारू का मारू? त्यांनी धनुष्यबाण नाही आणला तर तुम्ही कसे भेणार? मला तुम्ही अरे त्यांना तुम्ही भेटा सर. ए तुम्ही मूर्खान मुली किती मुली आहेत? 4 मुली आहेत आणि ते एक व्यक्तीच बावड बसले. अजून कुठे ते? मुलं नाही सुट्टीवर आहे सर. बंड्याचं पोट दुखते आणि मिराचा विराला जुलाब लागले. एक चित्री कुणाची आहे? एक कुणी आणतं हिला? कढीपत्त्याची एक कुती कुणाची? कढीपत्ता. सर ते घेऊन येतो रोज घेऊन येतो त्याच्याबरोबर ती कुत्री पण असते. काय रे ही काही केलं कुत्रीनी विचित्र प्रकार म्हणजे शाळेमध्ये काही केलं तर कोण भरणार त्याला? ती भात खायला येते तंदन. हा? भात खायला भात लय आवडतो. शाळेमध्ये भात पण भेटतो का सगळ्यांना? हो आणि कोण कोण भात खायला येतं? अभ्यास करायला कोण येतं? ए हातवर करा. हा 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 हा, हातवर करा. खरं मास्तर एकटा मास्तर पण भात खायला हातवर करतो. अभ्यास करायला कोण कोण येतं? हातवर करा. वर करा. वर करा. ए कर कर अरे, नाही, भात कर, काढ्या कर. तुझा हात वरचे नाही ते कळवण्याची करतील भावड्या. ए वर करा. ए वर करा कढीपत्ता. या शाळेचं मला वाटतंय काही खरं होणार नाही. नाही यावेळेस तुम्ही सगळे विद्यार्थी परत 10वी मध्ये वाचणार. तुम्हाला यावेळेस बोर्डाचे पेपर मी देऊन देणार नाही कारण माझ्या संस्थेचं किंवा माझ्या याचं नाव खराब झालं नाही पाहिजे.
त्यामुळे अभ्यास करू. राजू सर आम्हाला शिकवतो. का तुम्हाला एक वर्ग मागं घेऊ, नववीत घेऊ? नको सर, घ्या सर, घ्या, जाऊ द्या, नाही पोहायला कधी जाऊ पत्ता द्या. एक नंतर वर्ष नाही. मागं घ्या सर, एक वर्ष मागं घ्या. तुम्हाला सगळ्यांना मी आता तुमची बदली करून तुम्हाला 9वी मध्ये टाकतोय. मास्तर 9वीला शिकवायचं उद्यापासून. साहेब माझी नोकरी तर राहील ना तुझ्या नोकरीचं बघतो मी. तुझी नोकरी जर राहिली तुझा अर्धा पगार होईल. साहेब मला लय त्रास आहे, बायको लय मारते मला, त्याच्यामुळे उशीर होतोय ना मला. का तुला मुळ्याचा त्रास आहे का? तुला त्रास काय आहे? खुर्चीवर बसतो तू मूर्खा. हं? साहेब डबा नाही देतो मला. ते बघा, ते बाबा बी शिकण्यासाठी येतात. त्यांना बी ABCD शिकण्याची इच्छा आहे. आता तुम्ही डबा नाही खायचे ना आमचा. मी कधी डबा खाल्ला तुमचा? सर माझा खाता तुम्ही रोज. अरे त्या दिवशी तू घरा शिरा आणला म्हणून खाल्ला मी. तुम्ही म्हटले सर, हे त्या दिवशी म्हणले रोज छान छान वस्तू मी बनवून आणायच्या. सर्वांचं पाहतोय आता. 2 मिनिटं वेट करतोय. बोला तुम्ही, त्याच्यावर मी डिस्कस घेतो काय करायचं. माझी तरी पत्ता नाही देत तरी. अरे नाही नेणार परत. हा, कानाचं बरबडून नेते सर जनाबाई याचं. जनाबाई काही बोलू. एक कानातून नेलं. जनाबाई तुझ्या कानात कडीपत्ता आहे का कानातून आलाय? नाही ते आता लटकवलंय पप्पाने नाकात घाल, त्याला नाकात घाल, म्हणजे वास पण येईल. घाल. जनाबाई मूर्ख वाळ कुठले इथं कुठून आले भात खायला. उद्यापासून यांचा भात बंद करा सगळ्यांचा. हे अभ्यास करतील ना, करता ना अभ्यास. अभ्यास करू सर, पण भात बंद नाक करू प्लीज. भातामध्ये तू कडीपत्ता टाकतो का रे मूर्खा? त्यांनी चांगली चव येते पण कढीपत्त्याच्या. कढीपत्ता टाकल्यावर चांगला लागतो भात. चला आता गाणं म्हणा एक एक करून. बरं मला आता सांगा, तुम्हाला आता मी 3च प्रश्न विचारणार आहे. चिमणी 3च प्रश्न विचारेन तुम्हाला. माझा पहिला प्रश्न, तुम्हाला हा मास्तर पाहिजे की मास्तर बदलायचा? सांगा. बघू नको रे, रागाने बघू नको. तुला गडचिरोलीला बदली तुझी. हा, बदलायचं का ठेवायचा? ठेवायचा सर. ठेवायचं. हेच मास्तर ठेवायचा का? सर ही वरती बदलून टाकायचा. नको ना काय गप्प ठेवायचा. चांगले आहेत गप्प. बरं ठीक आहे, तू बरं 2 कारणं सांग मास्तर का बदलायचा सांग ना, आणि का ठेवायचा. 2 कारणं सांगायचे सगळ्यांनी. पटकन सांग, सांग सांग. तू म्हणते ना ठेवायचे मास्तर, सांग ना. का बदलायचे नाही, मास्तर? बदलायचे म्हणते ना तू. हे पहा विद्यार्थ्यांना, का बदलायचे? जी गोष्ट शिक्षण अधिकाऱ्यासमोर काहीही बोलू नका. मला सांगा, आपण नंतर बोलूया. हे जे खरं आहे ते सांग. मास्तर का बदलायचा? सर हे मास्तर आहेत ना, खुर्चीवर असे घोरतात. खुर्चीवर घोरतात म्हणजे झोपल्यावर घोरतात का झोपायच्या अगोदर घोरतात? झोपल्यावर घोरतात. म्हणजे खुर्चीवर झोपतात. मग असं पूर्ण वाक्यात बोलायचं शिकायचं बाळा. खुर्चीवर झोपून घोरतात, घोरल्यावर झोपतात. म्हणजे एकच झालं ते घोरल्यावर झोपतात, झोपल्यावर घोरतात. त्याच्यामुळे बदलायचे. अजून कारण? काल मी मॅगी आणली होती डब्याला, हं? सगळे खाऊन घेतली. सगळी मॅगी खाल्ली. हा, साहेब मॅगी आवडते मला, बायको देत नाही, डबा खावा लागत. तुझं लग्न कसं झालं बुडखा? बायको मॅगी देत नाही तुला, लग्न कोणी केलं? साहेब बायको डबा देत नाही, मॅगी होती खाल्ली थोडी. साहेब मॅगी थोडी खाल्ली ती, पण ती सगळीच खाल्ली. किती एवढी एवढी तर होते राहते की जप नाही. अरे तू आणतानीच बुडका घासभर आणते, तुला कळत नाही का मास्तरांसाठी वेगळी आणावी? काय मास्तर? रडू नका, रडू नका तुम्ही, रडू नका. तुमचं मॅगीचे चॅप्टर ठेवतो का? रडू नको, रडू नको. साहेब लय त्रास आहे मला. मॅगीसाठी मास्तर रडतेत. चिंता काय ते आंबाड काय ते कडीपत्त्यासाठी पोरग रेडे झालेत. भातासाठी विद्यार्थी येऊ राहिले. ते शाळेचं वर्तन काय मला कळना कुठंच काय. बसू का मास्तर? हा बस बस. मास्तर शिस्तीमध्ये ठेवले तुला असं वाटतंय. मुलं शिस्तीमध्ये दिसतात. मुलांची मॅगी खाऊन धाक पण करता का त्यांच्यावर? नाही हो, कधी मध्ये खातात. बरं ठीक आहे. सगळे दररोज केस विचारता का डोक्याचे? कांगव्याने विचारता का हाताने? डोक्यामध्ये कोणाच्या ओवा तर नाहीत? हो सर, ती काल बोलली होती की तिची आई काय उवा काढायला घरी राहिली म्हणून तिने अभ्यास नाही नाही केला. मग डोक्यामध्ये तुला ओवा काढता येतं का? अशा टुचूक टुचूक येतात का? येतात का सांगा? येतात का? मास्तरांनी शिकवलं. वाचवली बाई, नोकरी बरं वाचवली. ठीक आहे भाई, नोकरी ठीक आहे. वाचवली गेलो तो माई. तू मला सांगायचा मतलब काय आता? याचा अर्थ सांगा, अर्थ. साहेब ऐका ना, छान आणू तुम्हाला. चहा बिया काय नको मला. त्याचा अर्थ काय होतो? कोल्ड ड्रिंक आणू तुम्हाला. त्याचा अर्थ सांगा ना. तुला येतो का अर्थ? मास्तरांनी फक्त वाचायलाच शिकवलंय. मग शिकवलं तू मुंबई शिकवलं. अहो त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ मला सांगा. तुम्ही फक्त वाचताय काय? ते कळतंय काय? लिहितेन काय मुलं? परीक्षा कशा पास होणार? 3 म्हणजे 3, अलाराम म्हणजे अलाराम आपलं घड्याळाचा अलाराम.
मग 3 अलाराम तुमच्या पाठीवर बसले का? 3 अलाराम कुठं गेले ते? ते मास्तरांनी घरी नेले. ए कडीपत्ता ते घड्याळ मी नाही नेला, ते तुटलं. म्हणजे घड्याळ पण चोरी झाले का शाळेमधून? नाही साहेब, एक घड्याळ होतं ते हरवलं, मी नाही नेलं ते, पण माझ्या घरी नाही. मास्तरांनीच नेला सर. तुमच्यासारखे अरे ते- मास्तर आलते, त्यांनी देऊन गेलते, ते घेऊन गेले सर. अरे ते घड्याळ जे आहे ना माझ्या घरी, ते माझ्या लग्नातलं घड्याळ आहे, शाळेतलं सारखं दिसतं ते. पण हे पुस्तक एवढं जड कसं झालंय? पुस्तक जड कसं झालंय? हे बोराच्या खाऊन बॅग कोणी ठेवलं याच्यामध्ये? मास्तरांनी. ते कालचे आहेत, आजचे चिंचुके कोणी ठेवले? मास्तरांनी. नागपूर पुस्तकाला छी 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 छी. नाग पण पुस्तक मास्तर नाही. काय घ्यायची? तर चला मुलांनो, आज आपण इथेच थांबूया. मी शिक्षण अधिकाऱ्याचं पद आजपासूनच सोडलं. असे घाणेरडे वर्तन मला अधिकारीच नकोय बाबा. मास्तर पुस्तकाला 100 पुस्तक. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना उभे राहा. ए कडीपत्त्या खाली ठेव ना. तर चला विद्यार्थ्यांना पाहूया. माझे आता शिक्षणाधिकारी नाराज झाले, बदली जरा थांबली माझी, तर आपण पुन्हा उद्या इथंच येईल मी शाळेत. त्यांनी बोरं चिंचा परत घेऊन या, त्यांचं नका ऐकू. आणि तुमचा डबा वगैरे खातो ते सांगायचं नाही कोणाला. तुम्हाला माहिती ना माझी परिस्थिती घरची कशी आहे. हो मास्तर. हो, तुझ्यामुळे तर माझी नोकरी वाचली आज. हा. चला तर चला या, तुम्ही निघा आता. मी थोडं तुम्ही कडीपत्ता नाही नेणार आज? हा द्या कडीपत्ता दे. सर तुम्ही आज माझा डबा पण नाही खाल्ला सर. अरे डबा आज तर मला धरा सर, माझा डबा घेऊन जा तुम्ही घरी. तुमची बायको जेवण नाही बनवत तुम्हाला. धरा इथं ठेवून द्या. ही बॅग पण घेऊन जा सर तुम्हाला. हा बाळवणीचे पाहुणे आहेत बाबा ते. ओळखले का मामा? रोखले. तर चला, छोटासा मस्त आज हे टीचर आणि स्टुडंटचा रोल आम्ही सगळा प्ले केलता. कॉमेडी व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, आणि आपल्या राजू मास्तरांसाठी आज चॅनलला सबस्क्राईब तर कराच. पण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कशी वाटली राजू मास्तरांची ऍक्टिंग आणि शिक्षण अधिकाऱ्यांची पण. चला मग, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. बाय.